ശ്രീമദ് ഭാഗവതം സ്കന്ധം 1 അധ്യായം 7. ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ ശ്രീകൃഷ്ണായ പരമാത്മനേ നമഃ. അത സപ്തമോധ്യായഃ. ശൗനകോവാച നിർഗതേ നാരദേ സൂത ഭഗവാൻ ബാദരായണഃ ശ്രുതവാൻ തദഭിപ്രേതം തതഃ കിമകരോതി ഭുഃ. सोदोवाच ब्रह्मनन्द्या सरस्वत्या माश्रमः पश्चिमे तटे सम्यक् इति प्रोक्ता ऋषीणां सत्रवर्धनः. तस्मिन् सहस्रमे व्यासो बदरीषण्डमण्डिते आसीनो उपस्पृश्य प्रणिदद्धौ मनः स्वयं. भक्तियोगेन मनसि सम्यक् प्रणिहिते अमले अभजत् पुरुषं पूर्वं मायां च तदुपाश्रयां. यया सम्मोहितो जीव आत्मानं त्रिगुणात्मकं परो अभिमनुदे अनर्थं तत्कृतं च विपद्यते. अनर्थोपशमं साक्षात् भक्तियोगमदोषजे लोकस्य जानतो विद्यां चक्रे सा त्वदसंहितां. यस्यां वै श्रूयमाणायां कृष्णे परमपुरुषे भक्तिरुत्पद्यते पुंस शोकमोहभयावहा. सा संहितां भागवतीं कृत्यानुक्रम्य चाल्पजं शुकमध्यापयामास निवर्तिनिरतं मुनिः. शौनकोवाच स वै निवर्तिनिरत सर्वत्रोपेक्षको मुनिः. कस्य वा मृषति मेधा महात्मा राम समभ्यस्यत्. सोदोवाच आत्मा रामश्च मुनयो निर्ग्रन्थावरुक्रमे कुर्वन्त्यहैतुकीं भक्ति मिथ्यं भूतगणो हरिः. हरेर्गुणां क्षिप्तमतिर्भगवान् बादरायणिः. अद्य कान्महदाख्यानं नित्यं विष्णुजनप्रियः. परीक्षितोऽधराजर्षिर्जन्मकर्म विलापनं संस्थां च पाण्डुपुत्राणां वक्षे कृष्णगदोदयं. यदा मृते कौरव सञ्जयानां वीरेषु दो वीरगतिं गतेषु मृगोदरा विद्यगदा विमर्श भक्नुरुदण्डे धृतराष्ट्रपुत्रे. भर्तुः प्रियं द्रौणिरिति स्म पश्यन् कृष्णासुदानां सपदां शिरांसि उपाहरद्वि प्रियमेव तस्य जुगुप्सितं कर्म विगर्हयन्ति. माता शिशूनां निधनं सुदानां निशम्य घोरं परितप्यमाना तदा रुदत्बाष्पकलाकुलाक्षी तां सान्त्वयन्नाथ किरीटमाली. तदा शुजस्ते प्रवचामि भद्रे यद्ब्रह्मबन्धो शिराददायिनः. गाण्डीवमुक्तिर्विषयैरुवाहरे त्वा आक्रम्य यद् स्नास्यसि दत्तपुत्रा. यदि प्रियां बल्गुविचित्रजल्पैः सा सान्त्वयित्वा अच्युतमित्रसूदः. अन्वाद्रबद्धं शितउग्रधन्वा कविध्वजो गुरुपुत्रं रथेन तमापदन्तं सविरेक्ष्य दूरात् कुमारकोदोक्तिमनारथेन पराद्रवत् प्राणपरिसुरुर्व्यां यावद्गमं रुद्रभयाद्यदार्कः. यदा शरणमात्मानमैषदश्रान्तवाजिनम् अस्त्रं ब्रह्मशिरोमणे आत्मत्राणां तेजात्मजः. अवोपस्पृश्य सलिलं सन्तते तत्समाहितः. अजानन्नुपसंहारं प्राणकृच्छा उपस्थिते. ततः प्रादुष्कृतं तेजः प्रचण्डं सर्वतो दिशं प्राणापदमभिप्रेक्ष्य विष्णुं जिष्णुरुवाचः.
अर्जुनोवाच कृष्ण कृष्ण महाभाग भक्तानामभयं कर त्वमेव दह्यमानानामपवर्गो असि संसृतेः त्वमाद्यः पुरुषः साक्षात् ईश्वरः प्रकृतेः परः माया विद्युस्य चिच्यत्य कैवल्ये स्थितात्मनि स एव जीवलोकस्य मायामोहितचेतसः विदल्सेन वीरेण श्रेयो धर्माधिलक्षणम् तदायं चावतारस्ते भुवो भारजिगीर्षया स्वानां चानन्यभावाना मनुदानाय च सकृते किमिदं सत्कुतो वेदे देवदेव न वेद्म्यहं सर्वतोमुखमायादि तेजः परमदारुणम् श्रीभगवानुवाच वेददं द्रोणपुत्रस्य ब्राह्ममस्त्रं प्रदर्शितं नैवासो वेदसंकारं प्राणबाध उपस्थिते न कस्यान्यतमं किञ्चिदस्त्रं प्रत्यवघर्षणं जह्यस्त्र तेज उन्नतमस्त्रज्ञो ह्यस्त्रतेजसा सोदुवाच श्रुत्वा भगवता प्रोक्तं फाल्गुनः परवीरः पृष्ठावस्तं परिक्रम्य ब्राह्मं ब्राह्माय सन्तते संहत्यान्योन्यमुभयो तेजसी शरसंवृते आवृत्य रोदसीघं च व्यगदादेर्कवन्निवद दृष्ट्वा त्रेजस्तु तयो स्त्रीन् लोकान् प्रदहन् महद् दह्यमानाः प्रजा सर्वा सांवार्तकमहं सदा प्रजोपप्लवमालक्ष्य लोकविधिकरञ्जतं मदं च वासुदेवस्य सञ्जहारार्जुनोदयम् तदा साध्यतरसा दारुणं गौतमीसुतं बबन्धमर्षदामार्षः पशुं रशनयायताम् शिबिराय निनिषन्दं दाम्ना बन्ध्वारिवं बलाद प्राहुर्जनं प्रभुविदो भगवान् नभुजेषणः मैनं प्रार्तार्हसि त्रादं ब्रह्मबन्धुमिमं जहि यो असावनागसखा सुप्ता नवदे निशिबालकान् मत्तं प्रमत्तन्मुन्मुक्तं सुप्तं बालं त्रयीयं जडम् प्रबन्धं विरदं बीदं नरिपुं हन्ति धर्मविद स्वप्राणायः परप्राणैः प्रपुष्णाद्य गृणः गलः तद्वदस्तस्य हि श्रेयो यद्योषाद्यात्यतः पुमान् प्रतिश्रुतं च भवता पाञ्चाले शृणुतो मम आकरिष्ये शिरस्तस्य यस्ते मानिनि पुत्रः तदसो वद्यतां पाप आददायात्मबन्धुः भर्तुश्च विप्रयं वीर कृतवान् कुलवांसनः एवं परीक्षिता धर्मं पार्थः कृष्णेन चोदितः नैच्छन्दं गुरुसूदम् यद्यप्यात्महनं महान् अतोऽप्येत्य स्वशिबिरं गोविन्दप्रियसारथिः न्यवेदयतं प्रियायै शोचन्त्य आत्मजान् हतान् तदा आहृतं पशुवत्पाशबन्धमवाक्मुखं कर्म जुगुप्सितेन निरीक्ष कृष्णापकृतं गुरोसुतं वामस्वभाव कृपया नाम च उवाच च सकन्दस्य बन्धनानयनं सति मुच्यतामेष ब्राह्मणो निधरां गुरुः सरहस्योदनुर्वेद सविसर्गोपसंयमः अस्त्रग्रामश्च भवदा शिक्षितो यदनुग्रहात् स एष भगवान् द्रोणः प्रजारूपेण वर्तते तस्यात्मनो अर्धं पत्न्यास्ते नानागाब्धिरसु कृवि तद्धर्मश्च महाभागा भवद्भिर्गौरवं कुलं व्यजिनं नार्हति प्राप्तं भोज्यं वन्द्यमभीषणशः
മാരോദീദസ്യ ജനനി ഗൗതമി പതിദേവത യഥാഹം മൃതവത്സ ആർത്താരോദ്യമ്യ ശ്രോമുഖീ മുഹു യൈകോപിതം ബ്രഹ്മകുലം രാജന്യൈരകൃതാത്മഭിः തത്കുലം പ്രദഗത്യാശു സാനുബന്ധം ജോജാർപ്പിതം സുതോവാച ധർമ്മ്യം ന്യായം സകരുണം നിർബലീകം സമം മഹതേ രാജാ ധർമ്മസുതോ രാജ്ഞാഃ പ്രതിനന്ദധ്വജോദിജാഃ നകൂല സഹദേവശ്ച യുയുധാനോ ധനഞ്ജയഃ ഭഗവാൻ ദേവകീ പുത്രോ യേ ചാനി യാചയോഷിതഃ തത്രാഹമർഷിതോ ഭീമസ്തസ്യ ശ്രേയാൻ ബദഃ സ്മൃതഃ ന ഭർത്തുന്നാത്മനാർച്ചാർത്തെ യോ അഹൻ സുപ്താൻ ശിശൂൻ വൃഥാ നിശമ്യ ഭീമഗദിതം ദ്രൗപദ്യാശ്ച ചതുർഭുജഃ ആലോക്യ വദനം സഖ്യോ രിതമാഗാഹ സന്നിവാ ശ്രീകൃഷ്ണോവാച ബ്രഹ്മബന്ധുർന ഹന്തവ്യ ആതദായീവദാർഹണഃ മയൈവോ ഭയമാം നാദം പരിപാഹ്യനുശാസനം കുരു പ്രതിശ്രുതം സത്യം യത്ത സാന്തയിത്വാ പ്രിയാം പ്രിയം ജപീമസേനസ്യ പാഞ്ചാല്യ ബഹ്യമേവ ച സുതോവാച അർജുന സഹസ ആജ്ഞായ ഹരേഹാർദമദാസിന മണിം ജകാരമൂർധന്യം ദ്വിജസ്യ സഹമൂർധജം വിമുച്യ രശനാബന്ധം ബാലകത്യാഗതപ്രഭം തേജസ മണിനാഹീനം ശിബിരാ നിരയാപയത് ഭവനം ദ്രവിണാദാനം സ്ഥാനാനിര്യാപണം തഥാ യേഷ ഹി ബ്രഹ്മബന്ധൂനാ വദോ നാന്യോ അസ്തി ദൈഹികഃ പുത്രശോകാതുരാ സർവേ പാണ്ഡവ സഹ കൃഷ്ണയാ സ്വാനാമൃതാനാം യത്കൃത്യം ചഹുർനിർഹരണാധികം ശ്രീഹരയേ നമഃ ശ്രീഹരയേ നമഃ ഇതി ശ്രീമദ്ഭാഗവതേ മഹാപുരാണേ പാരമഹംസ്യാം സംഹിതായാം പ്രഥമസ്കന്ധേ ദ്രൗണി നിഗ്രഹോ നാമ സപ്തമോऽധ്യായः ഗോവിന്ദനാമ സങ്കീർത്തനം ഗോവിന്ദ ഗോവിന്ദ.